नमस्कार, माझं नाव सत्यवान म्हात्रे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्या विमानतळाचं त्या दिवसापासून आमचा रेटा आहे आणि आमची मागणी आहे की दिवा पाटील साहेबांचं त्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागावं। कारण सिडकोमध्ये ज्यावेळेस जमिनी गेल्या त्या जमिनीच्या बदल्यात जमिनी 12.5% अधिकार ज्या लोकनेत्याने भूमिपुत्रांना मिळवून दिलं असे दिवा पाटील साहेब यांचं त्या विमानतळाला नाव लागावं अशी स्थानिक भूमिपुत्रांची पहिल्या दिवसापासून मागणी आहे। मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तिन्ही प्रस्ताव गेलेले आहेत। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस CM होते त्यावेळेस त्यांनी एक पाठवला प्रस्ताव, शिंदेसाहेबांनी पाठवला, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील पाठवला प्रस्ताव। परंतु त्यांचं म्हणणं असं आहे केंद्राचं की आम्ही अशी पॉलिसी बनवली नाही आहे की एअरपोर्टला नाव द्यायचं। मग जर असं असेल तर 2021चा आमचा प्रस्ताव आहे की एअरपोर्टला नाव लागावं। 2022ला गोव्याचं मोपा जो एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला नाव दिलं गेलं मनोहर पर्रिकर। त्यानंतर 2023ला दमनमध्ये एक एअरपोर्टचं उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं। 17 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालं आणि त्या एअरपोर्टला नमो एअरपोर्ट म्हणून त्याचं नामकरण झालं। मग जर एक देश एक पॉलिसी पाहिजे होती, मग दिबांच्या नावासाठी पॉलिसी का तुम्ही वापरताय? मग त्या ठिकाणी तुम्ही पॉलिसी कोणती वापरली? जोपर्यंत दिबांचं नाव लागत नाही तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्र शांत बसणार नाही। आता मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि खूप झाले आंदोलन, आता भूमिपुत्र शांत बसणार नाही। आता 5 तारखेला दिल्लीला न भूतो न भविष्यती इतिहास जमा होईल, इतिहासात नोंद होईल असं आंदोलन 5 तारखेला जंतर मंतर या ठिकाणी होणार आहे। मी सर्व भूमिपुत्रांना आत्ता देखील आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। पूर्ण 5ही जिल्ह्यामधून कमीत कमी 20 बसेस इथून निघत आहेत। काही लोक 300-400 लोक ट्रेनने येत आहेत, काही लोक विमानाने येत आहेत, काही लोक बाय रोड येत आहेत। असं न भूतो न भविष्यती असं हे आंदोलन होणार आहे। सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हा आणि जोपर्यंत नाव लागत नाही, शेवटचं वाक्य आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट, तिथे एक टोन येते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आपलं स्वागत आहे। हे वाक्य जोपर्यंत ऐकायला येणार नाही तोपर्यंत भूमिपुत्र शांत बसणार नाही। दिवा पाटील साहेबांचा अमर रहे, अमर रहे। नमस्कार सर्वांना, मी योगेंद्र भोईर। माझं आज सर्व भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील, आगरी कोळी बांधव असतील, सगळ्यांना एकच आव्हान आहे की 5 तारखेला आपल्याला जंतर मंतरवरती जमायचं आहे आणि नवी मुंबईला जो विमानतळ झाला आहे त्याला दिबा पाटील आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायचं आहे। असं एक आपल्याला शांतीपूर्वक आंदोलन तिकडे करायचं आहे। आता आम्ही इकडे मानपाडा संदप ठिकाणी आम्ही जमलो आहे। 20 बसेस आम्ही आता इकडनं आम्ही निघतो आहे। सगळं भूमिपुत्र इकडचे असतील, लोक असतील, आम्हाला चांगला इकडचे भूमिपुत्र असतील, स्थानिक लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे। आम्ही इकडनं एकत्र होऊन आता बाय रोड बसनी आम्ही निघतो आहे। काही लोक फ्लाईटनी जात आहेत, काही ट्रेननी जात आहेत, असं आम्ही एकत्र होऊन आता निघतो आहे। सगळ्यांना माझं एवढंच आव्हान आहे की लवकरात लवकर तुम्ही जमा व्हा आणि जंतर मंतरला पोचा। आपल्याला दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्यायचं आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं ह्याकरता शांततेच्या मार्गाने इथला आगरी कोळी समाज 5 जिल्ह्यातील खूप प्रयत्न आम्ही केले आहेत। महाराष्ट्र सरकारने सुद्धा तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। यापूर्वी आम्ही वारकरी संप्रदाय एकजुटीनं कल्याण ते पनवेल असं हरिपाठ भजन करत आम्ही टाळ मृदंगाच्या घोषामध्ये सुद्धा आम्ही हे सरकारला दाखवून दिलं होतं। आत्तासुद्धा जे जंतर मंतरवर जे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आहे, आगरी समाज हा लढवय्या समाज आहे, आतापर्यंत शांततेच्या मार्गाने चालला। परंतु दिबा पाटलांचं नेतृत्व ज्या भागाला लागले, सिडकोची 12.5% जमीन भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे याकरता रक्तरंजित आंदोलन झालं होतं। आपण झेंडा पाहू शकताय, दिबा पाटलांच्या नावाचा रक्तरंजित झेंडा आहे। आमचा अंत पाहू नका आणि सरकारने सुद्धा याची दखल घ्यावी। आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आणि जर हे घडलं नाही तर उद्रेक होईल आणि पुन्हा एकदा रक्तरंजित क्रांती महाराष्ट्राला या सरकारला सामोरं जावं लागेल। आमची एकच विनंती, आम्ही सांप्रदायिक मंडळी आहोत, वारकरी संप्रदाय आहोत, परंतु समाजाला धरून आहोत आणि दिबा पाटील 5 वेळचे आमदार, 2 वेळचे खासदार, विरोधी पक्षनेते ज्यांनी स्त्री भ्रूण हत्येसारखा कायदा करून देशाला या मातृत्वाला जागवलं, वाचवलं, अशा दिबा पाटलांचं नाव विमानतळावर मिळावं एवढीच प्रामाणिक इच्छा।